बऱ्याचपैकी इथले जे शिकून चाललो ते बऱ्यापैकी गावाकडे जाऊन आम्ही आता राबवण्याचा प्रयत्न करू. आणि की आज आम्ही बाजारातून विष खरेदी करतो की हे विष मुक्त आम्ही अन्न तयार करायचा प्रयत्न करू आणि गावातील लोकांना सुद्धा याचं मार्गदर्शन करू. जे आम्ही 10 गुंठे 5 गुंठे किंवा एखादं एकर सेंद्रिय शेती करू. आम्ही रासायनिक शेतीवर भर होता तो आता कमी करून आम्ही सेंद्रिय शेतीकडे इथल्या माहितीच्या आधारावर 2-3 वर्षामध्ये 100% वळू. सर्वप्रथम येथे बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि महिला भगिनींना माझा नमस्कार. मी अश्विनी सुशील यादव, राहणार पिंपळटक्का, तालुका वडवणी, जिल्हा बीड. इथून आम्ही कृषी विभाग आत्मा योजनेअंतर्गत इथे 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी आलेलो आहोत कनेरी मठावर. आम्ही 3 दिवसाचं प्रशिक्षण तर घेतलंच. आम्हाला 3 दिवसामध्ये 3 वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या योजनेबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये आम्हाला शेती, गांडूळ खत किंवा गायी वेगवेगळ्या प्रकारच्या गायीबद्दल माहिती वेगवेगळी दिली. चांगल्या प्रकारची माहिती होती सर. आम्हाला बरंच सगळ्यात माहिती पण होतं. आम्ही पण नवीन शेतकरी आहोत. तुम्ही चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि तुम्ही जेवणाचं म्हणाल तर जेवण पण चांगले, जेवण पण छान होतं. आणि आम्ही खेळण्याच्या वातावरणात खूप चांगलं प्रशिक्षण तुमच्याकडून घेतलेलं आहोत. आम्ही बऱ्याचपैकी इथले जे शिकून चाललो ते बऱ्यापैकी गावाकडे जाऊन आम्ही आता राबवण्याचा प्रयत्न करू. आणि एवढं पण माझं संपवते. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव अलका सतीश श्री, राहणार पिंपळटक्का, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आम्ही वडवणी तालुक्यातून प्रशिक्षणासाठी कनेरी मठीत आलेलो होतो. 3 दिवसाचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रशिक्षणाचा. तर कृषी विभाग आत्मा योजनेअंतर्गत आम्ही राज्याअंतर्गत शेतकरी प्रशिक्षणासाठी हजर आलो. 3 दिवसीय प्रशिक्षण झालेलं आहे. 3 दिवसामध्ये पहिल्या दिवशी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती सरांनी त्याच्याबद्दल माहिती दिली. आणि नंतर माती परीक्षण, दशपन्या अर्क, जीवामृत आणि अशा बऱ्याच माहिती आणि नियम दाखवले. त्याच्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी. कल्याण शेंडगे, राहणार तिगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथील शेतकरी आहे. कृषी विभाग अंतर्गत असणाऱ्या आत्मा विभागामार्फत आम्ही वडवणी तालुक्यातील 40 शेतकरी 3 दिवसीय नैसर्गिक शेती प्रशिक्षणासाठी कनेरी मठ कोल्हापूर येथे आलो आहोत. तर येथे आलो असता आम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल बरीचशी माहिती झाली, जी काय माहिती नव्हती. आधी आम्ही रासायनिक शेतीवर भर होता तो आता कमी करून आम्ही सेंद्रिय शेतीकडे इथल्या माहितीच्या आधारावर 2-3 वर्षामध्ये 100% वळू. एवढं बोलतो. किंवा कनेरी तालुका, गाव कनेरी, तालुका करवीर येथील सर्व आपले लेक्चरर म्हणजे शास्त्रज्ञ यांनी आपल्याला अतिशय मोलाचं ज्ञान दिलं. सेंद्रिय शेतीबद्दल सर्व माहिती सांगितली. त्याबद्दल आधी त्यांचं सर्वांचं अभिनंदन. मी दत्तात्रय तुकाराम दुधाने, उपळी सेंद्रिय गटाअंतर्गत आम्ही 3 जोड्या कार्यालय वडवणी कृषी ऑफिसमधून कनेरी येथे 3 दिवसासाठी प्रशिक्षणासाठी आलो. आणि येथे आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खताबद्दलची माहिती तुम्ही सर्वांनी दिली. तसेच डेमो दाखवले. तसेच प्रॅक्टिकल शेती हे आम्हाला आत्तापर्यंतच्या आम्ही शेती करतो, पण हे सर्व काही एका ठिकाणी किंवा एका सराउंडिंगमध्ये पाहायला मिळालं नव्हतं. ते इथे मिळालं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान दिलं. आणि आम्ही सर्व शेतकरी असा एक निश्चय करून चाललो आहोत की कमीत कमी आम्ही 10 गुंठे 5 गुंठे किंवा एखादं एकर सेंद्रिय शेती करू. आणि आम्ही तुम्हाला पण याची माहिती देऊ किंवा तुम्हाला पण आम्ही तिकडे बोलू अशी ग्वाही देतो. आणि आपलं सर्वांचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपतो. गेली 3 दिवस झालं
वडवणी कृषी विभाग आणि आत्मा योजनेअंतर्गत आपण या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहोत. जवळपास आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून जवळपास 60 शेतकरी आहेत सर. आणि गेली 3 दिवस आम्ही पाहतो या ठिकाणी प्रशिक्षण घेताना 1 मिनिटही इकडे तिकडे जात नाही, म्हणजे एकदम तुमचं मोलाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि यामध्ये सेंद्रिय शेती करताना म्हणजे थोडे येणाऱ्या अडचणी हे सर्व म्हणजे तुम्ही व्यवस्थित सांगितलं. आणि आपण बाजारातून जे भाजीपाला आणतो ते किती टक्के विष आपण खातो याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिली. आणि तुम्ही सांगितलं किंवा कमीत कमी आपल्या घरच्या पुरतं तरी आपण सुरुवात फक्त आपल्या स्वतःपासून करा. आणि आमचे सर्व शेतकरी स्वतःपासून सुरुवात करतील हे आम्हाला गॅरंटी आहे. आणि आपली व्यवस्था बी एकदम चांगली नंबर 1 होती. आता आमच्या थोडं शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे की आता जाणं येणं थोडं म्हणजे थोडं अंतर जास्त आहे ना तिकडचं. दररोज तिथून इथपर्यंत थोडं मी म्हणतो पहिल्या दिवशी आमचे फुटाणे साहेब त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप आहे ते म्हणजे आम्ही जवळपास 8.5 किलोमीटर चाललो आधी. पण ते चांगलं होतं व्यायाम चांगलं आहे त्याचं बी. आणि थोडं जेवणाची बी चांगली व्यवस्था होती. आणि सर्व व्यवस्थित दिल्याबद्दल सर त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी माझे 2 शब्द संबोधतो. माझे नाव रामेश्वर मधुकर मुंडे, राहणार कोटारबर्ग, तालुका वडवणी, जिल्हा बीड. इथला रहिवासी शेतकरी आहे. तरी आपण कृषी विभाग आत्मा अंतर्गत आपण प्रशिक्षण घेण्याकरिता इथे आलेलो आहे. तरी आपल्याला नैसर्गिक शेती, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याबद्दल खूप काही माहिती दिली सरांना. आज 2-3 दिवसाला आपण माहिती घेतो. त्यातून आपण आपल्या जीवनासाठी आपल्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशी करायची यांनी फील्डबॅक सध्या दाखवला आणि इथं आपल्याला लेक्चर पण केलं. राहणार उपळी, तालुका वडवणी. आम्हाला कृषी विभाग आत्मा अंतर्गत कृषी प्रदर्शनला प्रशिक्षण आणण्यात आलं. आम्हाला निवड करताना आमच्या गावातून कुणी निघत नव्हतं. आंधळे सर असतील, दाने सर असतील, यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या गावातला गट कार्यरत नाही, आपण केलेला आहे, नवीन आहे, पण तुम्ही इथं आल्याशिवाय आपल्याला सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळणार. त्यामुळे आम्ही सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो. आणि आल्यानंतर आम्हाला तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन भेटलं. खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं की आम्ही आमच्या इकडे 2-3 गायीचे प्रकार आहेत. आम्हाला भारतामध्ये 55 गायी आहेत म्हणून हा सुद्धा माहिती नव्हतं. आणि प्रत्यक्ष आम्हाला 22 गायी इथं बघायला. आणि ज्या वेळेस आमच्याकडे एखादी गाय समजा लागण होत नाही त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना इंजेक्शन द्यायला होतो. आणि ते इंजेक्शन द्यायला होतो, पण ते किती लिटर दूध देतोय, त्याची कोणती ती सुद्धा सरांनी आम्हाला चांगली माहिती दिली. आम्हाला आयुष्यामध्ये पुढील कशी सेंद्रिय शेती करता येईल आम्ही याचा प्रयत्न करू की आज आम्ही बाजारातून विष खरेदी करतो की हे विषमुक्त आम्ही अन्न तयार करायचा प्रयत्न करू. आणि गावातील लोकांना सुद्धा याचं मार्गदर्शन करू. जे माझ्यासोबत शेतकरी बंधू आले, सर्व ताई लोक आले, ह्यांचं सुद्धा 3 दिवस खूप सहकार्य राहिलं. एवढे बोलून माझे 2 शब्द